नमस्कार. सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हलॉन सहप्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भारत दौरा आणि हा भारत दौऱ्यावरून आता आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रात आलेले आहोत. आता आपण ठाण्यामध्ये आहोत. ठाण्यातल्या प्राची दीपक कोतकर ज्या ब्रह्मांड प्रकृती फार्म्स ठाणे या ठिकाणी राहतात, त्यांना भेटणार आहोत. त्या कुटुंबाला बोलतं करणार आहोत. पुन्हा एकदा महाराष्ट्रातला वेगवेगळ्या शहरांमध्ये येण्यासाठी आम्ही सज्ज झालेले आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया कोतकर कुटुंबाला. माझं नाव सौ प्राची दीपक कोतकर. माझं एज्युकेशन झालं BCom ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल डिप्लोमा इन डिजिटल ॲनिमेशन. माझा स्वतःचा बिझनेस आहे. आत्ता बिझनेसचं नाव आहे आर्ट इन संस्कृती. मी स्वतः सेमी प्रिशियस स्टोन्स आणि ग्लास बीड्समध्ये ज्वेलरी बनवते. मला खेळायला, विकेंडला मूव्हीज बघायला, फिरायला फार आवडतं. मी ड्रॉइंगमध्ये प्रचंड रमते आणि ज्वेलरी बनवणं हा तर माझा वेड्यासारखा छंद आहे की ज्याच्यात माझं पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट असते. माझा जेव्हा होम मिनिस्टरमध्ये नंबर लागला हे ऐकल्यानंतर कमी अवधीत मला बरीच काही तयारी करायची होती आणि त्यावेळेस काय करावं हे सुचतच नव्हतं. पण त्यातला तो आनंद एक सोहळ्यासारखा होता. मी तो फार एन्जॉय केला आणि शेवटी मी माझी ज्वेलरी घालून आजच्या या सोहळ्याला उभी राहिली. नमस्कार. दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. संपूर्ण भारताचा दौरा घेऊन पुन्हा महाराष्ट्रात आल्यानंतर हे ठाण्यातलं स्वागत आणि आता उखाणा पहिला बघूया. सौभाग्याची चाहूल, हिरव्या चुड्याचा झणकार, दीपकरावांचा सहवास हाच माझा मोठा अलंकार. काय सांगताय हो? आई नमस्कार. हां द्या ओळख करून सगळ्यांची. सर, ही माझी लेक सान्वी, हे माझे मिस्टर दीपक कोतकर, नमस्कार. ही आजी हो. जी तुमची सुपर फॅन आहे. आजी म्हणून मला कळलं. मग आल्याबरोबर आजींचे पायच धरले मी डायरेक्ट. तुमच्या पहिल्या एपिसोड पासून आतापर्यंतचे सगळे एपिसोड बघितलेले एकच फॅन. असा आशीर्वाद देत राहा आम्हाला. 95 5 वर्षांनी सेंचुरी साजरी करायची आपल्याला. मी येणार. हां. ही आई, नमस्कार. हे वडील माझे, नमस्कार. माझे लहान भाऊ, मोठी बहिणी, नमस्कार. हा लहान भाचा, हो. ती लहान बहिणी, ही माझी भाची बरं. आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. कुठली शाळा तुमची? ॲक्च्युली माझे वडील बँकेत असल्यामुळे माझे वेगळ्या ठिकाणी शिकत आले. किती शाळा झाल्या? 3 शाळांमध्ये. पहिलं कुठल्या शाळेत होतं? पुण्यात होते, शारदा विद्यालयात. मग कितवी पर्यंत? 7वी पर्यंत. व्हेरी गुड. म्हणजे 7वी पर्यंत तरी एका शाळेत होता. हो. नंतर औरंगाबादला 3 वर्ष होते. तेव्हाही शाळेचं नाव शारदाच होतं. मग कितवी पर्यंत तिकडे? 3 वर्ष तिथे. म्हणजे 9वी पर्यंत. 2 वर्ष. बरं. नंतर 10वीला कुठे गेले? 10वीला ठाण्यात आले, सरस्वती विद्यालयात. 2 शारदा आणि 1 सरस्वती. हो मग सरस्वती 10वीला प्रसन्न झाली? हो अगदी. आजींचा चेहरा बघा 95व्या वर्षी कसा खुललाय. आजी खुललाय म्हणण्यापेक्षा कसल्या गोड लाजलायत माहितीये का आता. आणि तुमच्याकडे? मी बेसिकली गुजरातला, आमची 4थी पिढी आहे. तर आई बाबा अहमदाबादला असतात गुजरातला. तर काय तुम्ही असू द्या ना, बोलू द्या ना आता तरी. बोला. आजोबा होते ते तिथे गेले होते गावी अहमदाबादला. त्यांचं लग्न नव्हतं झालं. मग तिकडे त्यांचं लग्न आणि तिथे सगळं झालं. वडिलांचा पण जन्म तिकडे झाला, माझा पण तिकडे झाला जन्म. तुमचं एक मला आवडलं काय सांगा. काय? ह्यांनी बघा ना आपल्यापासूनच सुरुवात केली. तुम्ही 3 पिढ्या आधी घेऊन गेलात. बघितलं लगेच त्याने आजोबांचा जन्म पण सांगितला, त्यांचा पण सांगितला. पण तुम्ही बालपण सगळं तुमचं गुजरात? अहमदाबादला. हो अहमदाबादला. व्हेरी. अहमदाबाद मणिनगर. पण मला सांगा, तुम्ही अहमदाबादेत होता, तुम्ही ठाण्यात होता, मग काय केलं? वडिलांनी लग्न जुळवलं. नाही पण ते कसं काय जुळलं? ॲक्च्युली आमच्या समाजाची पुस्तिका येते, त्याच्यामध्ये जे वधूवर असतात, सूचक असतात, तर त्याच्या थ्रू कळलं. मग यांचं स्थळ कळल्यावर वडील जाऊन बघून आले. मग त्यांना अहमदाबादला गेले होते? हो. बरोबर. मग त्यांना आमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे वडिलांनी त्यांना आमंत्रण दिलं बघायला येण्याचं. तुम्ही ठाण्यात आले? हो. लग्न कुठे झालं मग? लग्न झालं गावी आमच्या देवीच्या मंदिराला, वारुड पाष्ट म्हणून आहे. तो दिवस आठवतोय पहिला ज्या दिवशी तुम्ही यांना बघितलं? हो.
सांगा ना काय झालं होतं, आम्ही नव्हतो ना. ॲक्च्युली आमंत्रण आलं आणि मग पहिले तर वडील गेले बघायला. वडिलांनी बघितल्यानंतर मग आम्ही बघायला गेलो, भाऊ काका बुवा सगळे गेलो. कुठे गेले होते? इथे ठाण्याला बघायला आलेलो. आला होता. हां आला होतात बघायला. मग तो मग दिवस बघितल्यानंतर पहिल्यांदा बघितलं त्या. हो पहिल्यांदा बघितलं. काय झालं सांगा ना. काय नाही, बघितल्यानंतर असं वाटलं का आपल्याला एक जोडीदार चांगला मिळणार आहे असं कन्फर्म अशी फिलिंग आली. नक्की फिलिंग त्या आली. दिवशी बघितलं त्याच दिवशी. हो. पण त्याच दिवशी लग्न ठरलं तुमचं? नाही, नाही. त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्यांच्याकडून होकार कळवला गेला आणि मग त्याच्यानंतर लग्न ठरलं. काय गंमत आहे बघा ना, सगळ्या राज्यांचा दौरा करून आम्ही मुंबईत परतलो, म्हणजे महाराष्ट्रात परतलो आणि ठाण्यात आल्यानंतर आता हे असं कॉम्बिनेशन मिळालंय की ज्या कॉम्बिनेशनमध्ये पुन्हा भारत दौरा पण सुरू आहे असं वाटतंय मला आणि इथे पण आहे असं वाटतंय. पण कसा आहे स्वभाव, कसा आहे त्यांचा? छान स्वभाव आहे, शांत आहेत, प्रेमळ आहेत, बरं. समजून घेतात. अहो, तुम्हाला घ्यावं लागतं सतत नाही, समजून. मला तसं नाही, सगळ्यांनाच घेतात. सगळ्या नात्यांना समजून वागतात. आपण काय करता? माझा बिझनेस आहे आर्ट इन संस्कृती नावाची माझी कंपनी. मी स्वतः ज्वेलरी डिझाईन करते, बरं. सेमी प्रिशियस स्टोन्स आणि ग्लास बीड्समध्ये Very डिझाईन good. करते. आणि कुठे करता हा व्यवसाय? मी घरूनच बनवते आणि एक्झिबिशन्स करते. त्या एक्झिबिशन्स थ्रू सेल होऊन कस्टमर्स डेव्हलप होत जातात. मस्त. आणि तुम्ही काय करता? आपण आम्ही पहिले मी जॉब करत होतो, मी सेल्समध्ये होतो. मग आमचा हा बिझनेस खूप वाढला, मग त्याच्यामध्ये मग मी परत इथे जॉईन झालो. अरे व्हेरी गुड, छान छान. मग आता मी स्वतःचा दोन्हीच उद्योग करतो. आता हो. सुरू झालेला आहे. पण खरं कसा स्वभाव आहे? तेव्हा तुम्ही जो काही 13 वर्षापूर्वी 10 मिनिटासाठी भेटला होता तेव्हाचा स्वभाव आणि आताचा स्वभाव आहे, त्यात काय बदल वाटतो तुम्हाला? लोणचं मुरलं आहे. लोणच्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता गोड झालंय. अरे वा, मिरचीचं लोणचं गोड झालंय. हो. कळलं का? मिरचीचं लोणचं म्हणाले सर, ते नाही मी. मिरचीचं तुम्ही टाकलं त्यांच्या तोंडात. नाही पण छान. या कुटुंबाबद्दल काय सांगाल? कुटुंबाबद्दल सांगायचं तर माझे सासरे, ते वडील बघा का सासरे बघा एकच सारखे, हो. काहीच फरक नाही. जेवढं वडील हे करतात तेवढंच ते पण करतात. त्यांच्या कुटुंबाबद्दल कसं स्वागत झालं? प्रचंड प्रेमळ आहेत सासू सासरे. म्हणजे आत्ता रिसेंटली मी काही दिवसांसाठी खूप आजारी होते, तर फक्त मला भेटण्यासाठी ते एवढ्या दूर आले होते. सासूला माझ्या गुडघ्यांचा प्रचंड त्रास आहे, तर त्यांना चालवलं जात नाही, तरी माझ्यासाठी म्हणून मला बघण्यासाठी त्या तेवढ्या दूरावर आल्या होत्या. तुमच्या डोळ्यातलं पाणीच सांगतंय की तिकडच्या माणसांमध्ये आणि इकडचं एकंदरीत लोणचं किती मस्त मुरलंय ना, हे माझ्या लक्षात आलं. तुमचा हा व्यवसाय खूप उत्तरोत्तर मोठा होत राहो. दोन्ही कुटुंबांमध्ये इतकं छान वातावरण आहे आणि त्यामुळे तुम्ही दोघेही हसत आहात. आणि अशा छान वातावरणामध्ये एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. बोला. घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. पहिलं आव्हान तुमच्यासाठी. हां, थोडं कठीण आहे, पण मोठ्याने चिठ्ठी वाचलीत तर हे सगळे मिळून चुकवतील तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. वेळ सुरू झाली. जिंगल बेल. 10 सेकंद झाली. मातीचा फ्रीज. 30. वाजंत्री मंडळी. 10. गणपती बाप्पा. 9. तुम्ही नाही द्यायचं नाही कोणी. 8 7 दे 6 लवकर 5 लवकर 4 3. अभिनंदन. पहिली चिठ्ठी मिळाली, चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. दुसरी चिठ्ठी शोधली, तुम्हाला चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. तिसरी चिठ्ठी, चांदीची तुळस तुमच्या घरात आली. आणि वेळेत तुम्ही हा खेळ पूर्ण केला. चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. सगळं कुटुंब इकडे दाटीवाटीने बसलेलं आहे. आता त्यांच्याकडे माईक जाणार आणि त्यात तुमच्याबद्दल बोलणार आहेत. म्हणजे घरातले सगळे. बघूया तर काय बोलतायत. बांदेकर कुटुंबाचं स्वागत करतो मुलीच्या घरी. थँक्यू. असंच भेटत राहा वरचे वरी. सगळ्यांना सोबत घेऊन जायची तुमची पद्धतच न्यारी. आणि आनंदाने जीवन जगण्याचा जो मंत्र आहे तो देतात लय भारी. अरे वा. आता आपण म्हणूया जय हरी. जय हरी. वा वा वा. जावयाबद्दल सांगा. नाही हे पा, आयुष्य म्हणजे की सगळं सुख दुःख उरं कोरडं सगळं आलं.
सगळ्या गोष्टीशी समरस होणारे आणि सामोरं जाणारं कुटुंब मिळालं. त्यामुळे आम्ही त्यांना जावई म्हणून ट्रीट करत नाही, मुलीला मुलगी म्हणून पण ट्रीट करत नाही. मुलीला सून समजतो, जावयाला मुलगा समजतो, कारण त्याच्याशिवाय ते सुख दुःख समजत नाही. व्हेरी गुड, किती छान. हां, त्यांनी ज्या पद्धतीने एक माझंही कौतुक केलं, कौतुकाबरोबर त्यांनी ते सगळं यमकही साधलं. आणि हेच माझ्यामध्ये तुमच्या सगळ्याच्या सुखाचं गमक आहे कदाचित, की त्याच्यामुळे इतकं घर आनंदी आहे. आणि या सगळ्याच्या पाठीमागे जय हरी हे दडलेलं आहे. किती मस्त. आई बोला. छान आहे, सगळे आनंदी कुटुंब आहे. जावई एकदम छान आहेत आमचे. ते म्हणतात ना, समुद्रात शिंपल्यात मोती सापडतो, बरोबर. तसं सापडलेले आहेत आम्हाला. छान सगळं. खरंच छान आहेत, शांत आणि व्यक्ती. आणि शिंपल्याची सवय असल्यामुळे किती घुसमटले तरी ते काय नाही, व्यवस्थित अगदी. अरे म्हणजे पाण्याखाली कितीही असले तरी किती वेळ त्यांना पाण्यात ठेवू शकता तुम्ही. आणि मुलीबद्दल काय सल्ला द्यायचा? मुलगी पण छान आहे, अगदी ऍक्टिव्ह आहे. सगळा हा बिझनेस तिने पुढे नेला. दोघंही मस्त खेचतात. खुश आहात तुम्ही? अगदी खुश आहे. आजीकडे द्या माहिती. आजी बोला. रोज तुझा मिस्टर बघतो आम्ही, तुझा आनंदामध्ये राहतो. माझी नात जवायसून नात आनंदामध्ये. अरे वा वा. वयाच्या 95व्या वर्षी इतक्या स्पष्टपणे इतकं छान होम मिनिस्टरचं सगळ्यात तरुण चाहती आज भेटल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. आईला घड्याळ कळत नाही, परंतु बरोबर 6 वाजेच्या वेळ आले की टी व्ही लाव, मला होम मिनिस्टर बघायचं आहे. किती भाग्य आहे बघा ना. माऊलीला कार्यक्रम नसतो बघायचा, मला बघायचा. असे आशीर्वाद असल्यावर काय कोणाची भीती. बोला. प्रवाहाविरुद्ध जाऊन इथपर्यंत उभी राहिलीये. ऊन पावसाचे खेळ चालू असतात, पण त्याच्यात पावसाचा आनंदही तिने घेतला. काढलेलं चित्र जर घरातल्यानी ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. न बोलता काढायचं. दहा बोलायचं नाही. 9 8 7 असं असतं. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. पुढचं चित्र तुम्ही काढा. न बोलता. दहा बोलायचं नाही. 9 बोलायचं नाही काहीच. गप्प. 8 7 बोला. ओ 6 5 नो ऍक्टिंग. 4 3 2 1 हो. वेळ संपली. थांबा, कोणी बोलू नका. तुमच्यापैकी ठाण्यात पहिल्यापासून किती जण राहत आहेत? तुम्ही सगळे ठाण्यात कधी फिरायला गेलेत? सांगा. तलाव मळी काढली.
तिसरं चित्र तुम्ही काढायचं. अप्रतिम चित्र काढणार बघा या. दहा, 9, बोलू का? 8, 7, 6 असं दाखवा. 5, 4, 3, 2, वेळ संपली. थांबा, तुम्ही पण थांबा. मी सांगू, इतकं अप्रतिम चित्र मी पण नाही बघितलं. भूस कशी काढायची हो? सांगा काय काढलंय? चोचवाली घुस कुठे फिरते? ब्रह्मांड मध्ये अशी फिरते. मी तरी बघा रे बाबा. आता तक्रारी आहेत तुमच्याबद्दलच्या. आवडतील सर ऐकायला. आवडून घ्याव्याच लागतील. पटकन पॅनिक होता तुम्ही. प्रत्येक गोष्ट मनाने विचार करते, त्यामुळे कोणत्याही गोष्टीला पटकन मनाशी लागतात. कोणी काहीही बोललं तरी ते चांगलं बोललं तरी ते खूप चांगलं वाटतं, वाईट बोललं तरी लागतं की अरे आपण इथे चुकलो का, दुखवलं गेलं का आपल्याकडून. त्याच्यामुळे ते त्याचा इफेक्ट दिसतो. व्यवसायाची गोडी असल्यामुळे घरकामात फार लक्ष देत नाही. खरं सांगायचं तर सर ही तारेवरची कसरत आहे. बिझनेस आणि घर मॅनेज करताना माझी लेक खूप छोटी आहे आणि माझं जरी रोज एक्झिबिशन असल्या तरी मी सातत्याने सकाळी 9:30ला माझ्या बिझनेस ग्रुपवर ऑन असते. मी जे काही बनवते ते ग्रुपवर डिझाईन पोस्ट करायचे असतात आणि त्यातनं दिवसाचा एक बिझनेस जनरेट करायचं माझं ठरलेलं असतं. मी त्यामागे असते. त्यामुळे मी 9:30पर्यंत. ते काही चुकीचं करत नाही, तुम्ही चांगलंच करताय. फक्त व्यवसायाची गोडी असल्याने घरकामात फारसं लक्ष देत नाही अशी तक्रार आहे. मला असं वाटतं की ही आईचीच कंप्लेंट असेल, कारण आई फ्रीज चेक करून मला हे कंप्लेंट करते. कोणी तक्रार केली हे नाही विचारलंय मी. ते आपलं फक्त आली आहे, कोणी नावं नाही हो लिहिली आहे त्याच्यात. खरं आहे का? हो खरं आहे. इतरांना वेळ देत नाही तुम्ही, त्यामुळे बऱ्याचदा होतंच. मुळात स्वभावच तुमचा ना डॉमिनेटिंग आहे. नाही सर, जाणवलं नाही कधी. त्यानं विचार. नाही नाही तुम्ही ते पहिलं लोणच्याचं बोलल्यावर नाही ते नाही. तुमच्या स्वभावातला चांगला गुण दिलाय. आपण कंजूस आहात. जास्त स्पष्ट वक्तेपणामुळे आजूबाजूच्यांशी फार फटकून वागता असं त्यांना वाटू शकतं. मी बिझनेस रिलेटेड असते, बाकी गोष्टीत मी असं अति कुणाबद्दल काही कमेंट्स करत नाहीत. हा पण स्वभाव छान आहे तुमचं. थोडं राखूनच बोलता. बिझनेसच्या बाबतीत असेल. या पुढचा तर अप्रतिम आहे. सगळं छान आहे पण सेटमध्ये फार डिस्काउंट देत नाही. आज क्षमा मागायची तर कोणाकोणाची मागणार? मी सगळ्यात पहिले माझ्या लेकीची मागते, कारण ती लहान असताना तिला खूप सॅक्रिफाईस कराव्या लागल्यात. म्हणजे माझ्या बिझनेसमुळे मी तिला फार कमी वेळ देऊ शकले. ते मला जास्त चालतं, कारण काही फार कमी जास्त प्रमाणात मी सगळ्या कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पण तिच्या बाबतीत तो एक सल माझ्या मनात नक्कीच आहे. अजूनही तिला बऱ्याचदा माझ्या एक्झिबिशनमुळे वगैरे ॲडजस्ट करावं लागतं. ते कुठेतरी फील होतं की जेव्हा तिला माझी गरज असताना मी कमी वेळ तिला देऊ शकते. पण सगळं तुम्ही त्यांच्याच सुखासाठी आणि घरासाठी करतात माऊली. मान्य सर, पण तरी सुद्धा तो आई वेळ निघून म्हणून जातो. तुम्हाला वाटणं स्वाभाविक. आणि ती अटॅचमेंट त्या काळात जास्त असते. मूल मोठं झालं की त्यांना बरेच बाहेर ग्रुप तयार होतात, त्यांचं फ्रेंड सर्कल डेव्हलप होतं. मग तेव्हा आईची गरज कमी होत जाते असं मला वाटतं. म्हणून असं वाटतं की तिच्या त्या वयात मी तिला वेळ द्यायला हवा. त्यामुळे तिची क्षमा मागणार आणि धन्यवाद. धन्यवादही तिलाच देईल सर, कारण तिच्या ह्या सॅक्रिफाईसमुळे मी माझा बिझनेस उभा करू शकले. अर्थात मिस्टरांची साथ होती, फॅमिलीचा सपोर्ट होता, पण शेवटी सगळे मोठे हे जाणते आहेत, त्यांचा सपोर्ट करणं सांगणं हे शक्य होतं. ती जेव्हा बोलता येत नव्हतं तेव्हाही साथ देऊ शकली, त्यामुळे मी बिझनेस उभा करू शकले. आता छान वाटतं. खूप छान. बघा कसं आहे, तुमचा व्यवसायच मुळात असा आहे ना की त्याच्यामध्ये वेगवेगळी ऑर्नामेंट्स किंवा बरोबर दागदागिने तयार करणं, वेगवेगळे खडे एकत्र करायचं आणि एक एक खडा त्या दोरीमध्ये गुंफत तुम्ही तो सर तयार करता. आणि त्यामुळे एक एक टप्प्याटप्प्याने तुमच्या आयुष्यात सुद्धा वेगळ्या पद्धतीने एकमेकांच्या साथीने बदल झाले, प्रगतीचे बदल झाले. जसे तुम्ही एकमेकांच्या त्या दगडात दगड गुंफलेला आहे तशी नातीसुद्धा तुम्ही विणत गेलेले आहात.
तुमच्या व्यवसायासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद सर. आणि या शुभेच्छांबरोबरच सगळ्या कुटुंबाच्या आनंदासाठी प्रार्थना करून आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. वैदिंदा तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून आजची आठवण तुमच्यासाठी. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.